जिल्ह्यात हरभरा आणि गव्हाची 1.17 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे। एकूण उद्दिष्टांच्या 95% क्षेत्र हे या दोन पिकांनी व्यापले आहे। यात हरभरा निम्महून अधिक हेक्टरवर आहे। 6524 हेक्टर अन्य पिकांचा समावेश आहे। आजवर रब्बीची 80.46% पेरणी आटोपली आहे। जिल्ह्यात 1,54,010 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले। यंदा अतिवृष्टी व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी आधीच जेरीस आला असताना रब्बीच्या लागवडीचा वेग अत्यंत संथ गतीने दिसून आला। दिवाळीनंतर मात्र शासनाकडून नुकसान भरपाईची मदत, खरीपाचे उत्पन्न आल्यानंतर कोठे रब्बीच्या लागवडीला गती आली। खरीपातून झालेले नुकसान किमान रब्बीतून निघेल अशी आशा शेतकऱ्याला लागली आहे। त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या नगदी पीक म्हणून हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे। त्यापाठोपाठ गव्हाची अधिक मागणी असल्याने गव्हाची देखील लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे। सद्यस्थिती 1,54,000 हेक्टर प्रास्ताविक क्षेत्रांपैकी आतापर्यंत 1,23,914 हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे। याची टक्केवारी 80.45% एवढी आहे। यामध्ये एकट्या हरभऱ्याची 81,785 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे। त्यापाठोपाठ 36,000 हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे। तिसऱ्या क्रमांकावर कांद्याची 2,247 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे। त्यानंतर मका 1,721 हेक्टरवर, ज्वारी 205 हेक्टर, मोहरी 24 हेक्टर, जवस 6 हेक्टर, करडी 5.6 हेक्टर आणि भाजीपाल्याची 558 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे। या महिन्याअखेरीस 100% पेरणीची शक्यता वर्तवली जात आहे।